ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सेट Bची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. 150 गुणांचा हा पेपर आहे. 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. त्यातील मराठी या विषयावर 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक 31 ते 60 आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 30 गुणांसाठी. गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक 121 ते 150 प्रश्न देण्यात आलेले आहेत 30 गुणांसाठी. प्रत्येक विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत. या अगोदरच आपण मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तसेच परिसर अभ्यास या विषयावर आधारित TAT प्रश्नपत्रिका 2025 व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न क्रमांक 91. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न क्रमांक 92. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4300 मीटर. प्रश्न क्रमांक 93. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7.25 तास. प्रश्न क्रमांक 94. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3005. प्रश्न क्रमांक 95. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 196. प्रश्न क्रमांक 96. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 33.75 मीटर. प्रश्न क्रमांक 97. O केंद्र असलेले वर्तुळ कोन ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. जर माप कोन ADB बरोबर 68 अंश असेल तर माप कोन AOB किती? बघा त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 112 अंश. प्रश्न क्रमांक 98. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी रुपये 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची 1 दिवसाची मजुरी किती असेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपये 240. प्रश्न क्रमांक 99. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम 60 किलोग्रॅम व 50 किलोग्रॅम 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले व ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 100. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 235 अंश. प्रश्न क्रमांक 101. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 ने. प्रश्न क्रमांक 102. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 38.4 सेमी. प्रश्न क्रमांक 103. रुपये 8,400 रकमेत
रुपये 200 व रुपये 500 किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24. प्रश्न क्रमांक 104. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 99 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 105. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी रुपये 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुपये 423. प्रश्न क्रमांक 106. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 207 व 195. सूचना. प्रश्न क्रमांक 107 व प्रश्न क्रमांक 108 साठी एका गावाचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण आहे 1 सेमी बरोबर 5 अंश सेल्सिअस. या ठिकाणी आलेख देण्यात आलेला आहे आणि त्या आलेखावरून तुम्हाला प्रश्न 107 व प्रश्न 108 सोडवायचा आहे. तापमान देण्यात आलेले आहे आणि आठवड्याचे दिवस देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 107. कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरुवार. या ठिकाणी गुरुवार या दिवशी कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे. त्यानंतर आहे प्रश्न 108. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40 अंश. प्रश्न क्रमांक 109. 11:15 वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 112.5 अंश. प्रश्न क्रमांक 110. 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे 441. प्रश्न क्रमांक 111. 8, 2, 0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 68,642. प्रश्न क्रमांक 112. नमिताने गृह उद्योगासाठी 7.2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 2,40,000. प्रश्न क्रमांक 113. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विज्ञान. प्रश्न क्रमांक 114. सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपये 300 नफा. प्रश्न क्रमांक 115. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 जोड्या मिळतील. प्रश्न क्रमांक 116. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 सेमी. प्रश्न क्रमांक 117. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न क्रमांक 118. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत रुपये 560 आहे, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3 वाट्या मिळतील. प्रश्न क्रमांक 119. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8. प्रश्न क्रमांक 120. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात,
मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1.